श्री स्वामी समर्थ. आज मी रताळ्याच्या गुलाबजामची रेसिपी करणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. तर सगळ्यात अगोदर मी रताळी वाफवून घेणार आहे. तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता. रताळी वाफत आहे तोपर्यंत गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊयात. एका भांड्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतले. नंतर त्याच्यामध्ये मी 2 छोटी वाटी साखर घातलेली आहे. थोडंसं केशर घालायचं आणि नंतर 2 वेलची मी कुटून याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर हा पाक एक 7 ते 8 मिनटं मी थोडासा चिवट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तोपर्यंत रताळीसुद्धा मस्त अशी वाफवलेली आहेत. ती काढून घ्यायची. थोडीशी थंड झाली की याच्यावरची साल काढून घ्यायची. साल काढून झाल्यानंतर ही रताळी मी एका छोट्या खिसणीनं बारीक अशी खिसून घेणार आहे. तर रताळी ही गोड असतात आणि मिल्क पावडरसुद्धा थोडीशी गोड असते. त्याच्यामुळं तुम्हाला कितपत गोड हवं त्या हिशोबाने तुम्ही याचा पाक बनवून घ्यायचा. तर आता रताळी मी छान एका बारीक खिसणीनं खिसून घेणार आहे. तुम्ही स्मॅशरनं सुद्धा मॅश करून घेऊ शकता. तर खिसून झाल्यानंतर या रताळ्यांचा खिस एक 2 ते 3 मिनटं मी थोडासा थंड करून घेणार आहे. कारण गरम असतानाच याच्यामध्ये जर मिल्क पावडर घातली तर त्याचे छोटे छोटे गोळे होऊ शकतात. नंतर थंड झाली की याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि 2 चिमटीत बसेल इतपत मी बेकिंग पावडर घातलेली आहे. तर आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे गुलाबजामसाठी लागणारं मस्त आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर आता तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घालणार आहे गरम होण्यासाठी. तर आता तेल गरम होत आहे तोपर्यंत त्याचे मस्त आपले गुलाबजाम करून घेऊयात. खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे गुलाबजाम बनवून घेऊ शकता. आता सगळे गुलाबजाम मी असेच मीडियममध्ये बनवलेले आहेत. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता या तेलावरती हे गुलाबजाम मस्त खरपूस रंगावरती तळून घ्यायचे. हे गुलाबजाम तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनटात मस्त तळून होतात. तोपर्यंत मी पाकसुद्धा थोडासा कोमट करून घेतला आहे आणि आता हे गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक अर्धा ते पाऊण तास मस्त याला या पाकामध्ये ठेवून द्यायचं. तर अर्धा पाऊण तासानंतर हे आपले रताळ्याचे गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही कुठल्याही उपासालाही खाऊ शकता. तर खूप पटकन आणि खूप सोपी होणारी रेसिपी आहे. नक्कीच एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला रताळ्याच्या गुलाबजामची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये.